चला आज आपण बनवूया झटपट असा भजीपाव। तर भजीपाव मी एकदम तुम्हाला साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये दाखवला आहे। त्याच्यात बरोबर टोमॅटो केचप आणि तळलेली मिरची पण आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। विदाउट ऑइली म्हणजे अजिबात तेलकट होणार नाही अशा पद्धतीने बनवला। तर चला रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर इथे बटाट्याची भजी बनवण्यासाठी आपण बटाट्याचे पहिले चिप्स करून घेऊया। असे बघा, ह्या स्लायसरने ना एकदम पातळ पातळ आणि खूप छान असे चिप्स निघतात बघा। मी अर्धे केलेले आहेत, अर्धी तर तुम्हाला दाखवायसाठी मी एक बटाटा ठेवला। फक्त एकच बटाट्याचे एवढे मोठे झाले, थोडंसं मोठं होता साईजने बटाटा आणि भरपूर असे झाले। तर मी एका टायमाला आता थोडीच करणार आहे, त्यानंतर तेवढे तुम्हाला मी दाखवते। एकदम छान असे मस्त बघा निघले तर। आणि हे बघा एकदम पातळ पातळ असे छान भजीला ना असेच पातळ पातळ पाहिजेत आपल्याला स्लाइस, एकदम मस्त असे। आणि याचे चिप्स पण खूप भारी होतात। आता हे आपण एक दोन पाण्याने ना पहिले याला स्वच्छ धुवून घेऊया, कारण याला स्टार्च खूप असतो। तर व्यवस्थित आपण याला पहिलं एक दोन पाण्याने छान धुवून घेऊया। आता इकडे आपण भजी बनवण्यासाठी 250 ग्रॅम आहे बेसन पीठ आहे आणि हे दळून आणलेलं घरी आहे बेसन पीठ ते आहे। आता याच्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। त्यानंतर आपण याच्यात चिमूटभर असा खायचा सोडा टाकायचा आहे। तर सोडा टाकला की हळद टाकायची नाही, कोथिंबीर टाकायची आणि 1 चम्मच आपण ओवा ना हातावर असं चोळून घेऊया। आता याच्यात आपल्याला काय करायचं, व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून ना मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम पाणी टाकू नका म्हणजे गाठी व्हायच्या नाही। तर थोडं थोडं पाणी टाकूया आपण। तर किती पाणी लागते मी तुम्हाला लास्टला सांगते। हे बघा बेसन पिठाचा आपला गोळ एकदम छानपैकी असा तयार झाला आहे। इथे 1.5 ग्लास पूर्ण पाणी लागले आणि एकदम पातळ करायचं नाही आणि एकदम घट्टही ठेवायचं नाही। ते बघा व्यवस्थित असं 1.5 ग्लास पाणी टाकले 250 ग्रॅमला आणि कपाने बघितलं बेसन पीठ, तर बेसन पीठ 1 कप आहे आपलं पूर्ण। आता साईडला ठेवूया आपण। आता इकडे बघा आपण कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम करून घेतले। आता बटाट्याचे स्लाइस आपण बेसन पिठात टाकले, जेवढे एका टायमाला बनवायचे तेवढे। आणि बघा तेल व्यवस्थित गरम झालं की एक एक असं स्लाइस टाकायचे याच्यामध्ये। तर एक पहिलं मी घाणा बनवून घेतला, त्यानंतर बघितलं की आपला कॅमेरा बंद पडला होता, तर मी तुम्हाला दाखवायसाठी वापस चालू केला। तर आपण बघा स्लो गॅसवरच ठेवायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। तर व्यवस्थित अशी फुलतात आपली भजी आणि छानपैकी टम फुगून वर येतात। एकदम जास्त पण नका टाकू, त्याला हलवायला जागा राहू द्या। आणि हे बघा आता 1-2 मिनटं ना याला हलवायचं नाही आणि व्यवस्थित याला फ्राय होऊन देऊ एका साईडने। त्यानंतर आपण पलटी करून घेऊया। 1-2 मिनटात लगेच फ्राय होतं ते, तर दुसऱ्या साईडने लगेच पलटी करून घ्यायची आपल्याला। लो टू मिडियम फ्लेम ठेवायची, आता एकदम बारीक नाही ठेवायची। हे बघा व्यवस्थित त्याचा एका साईडने फ्राय झाले, पलटी करून घेऊया आपण सगळे। आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला 1-8 मिनिटभरच ठेवायचे, लगेच बनतात हे भजी, जास्त वेळ याला अजिबात लागत नाही। हे बघा भजी आपली व्यवस्थित फ्राय झाले, तर आता आपण काढून घेऊया। 1 मिनिट असं साईडला पकडलं की एक्स्ट्राचं तेल असतं ते निघून जातं। तर अशाच पद्धतीने आपले बाकीचे राहिलेले आहेत ना, जेवढे आपल्याला बनवायचे तेवढे तळून घेऊया। एक एक टाकलं की बेसन पीठ व्यवस्थित लागतं आणि एकावर टाकले की अर्धे कच्चे राहतात मधून, तर एकावर एक अजिबात नाही टाकायचे आपल्याला। आणि चुरा निघतो ना, हे पण आपल्याला भजीपावमध्ये टाकायचा, खूप छान लागतो। ते चुरा जेवढा निघन ते आपण नंतर याला भजीपावमध्येच टाकणार आहोत। तर अशा पद्धतीने तळून घेऊया आपण। तर भजी आपली तळून झाले, तर मी इकडे मिरच्या पण तळून घेते। तर मिरच्याला मधून चिरा पाडलेत मी, तर मिरच्या तर तळल्यात, काढून घेऊया आपण। बघा भजी आपले तयार झालेत। हे बघा एकदम टम असे फुगलेत आपली भजी आणि छानपैकी बघा। हे बघा व्यवस्थित आपली भजी तयार झालेत।
इकडे 2 पाव घेतलेत मी. आता मी इथे चटणी नाही लावत आहे, विदाऊट चटणीच ठेवते. तुम्हाला ना तिखट मी मुलांसाठी देते ही भजी, तर तुम्ही हवं तर याला चटणी लावू शकता खाली लालवाली तुमच्या आवडीप्रमाणे. तर जरा जास्तच भजी भरायची आपल्याला. आता आपण याच्यात ना जो चुरा उरला होता ना तो पण टाकायचा आहे निघलेला. आणि चुऱ्यामुळे ना एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपली भजी लागतात. बरोबर आपण तळलेली मिरची आहे आणि एकदम झटपट आणि साधी सोपी आहे. आणि आपण घरी बनवले तर हायजेनिक तरीकेनेच आपण बनवतो, त्यामुळे जास्त शक्यतो घरामध्ये द्यायचं मुलांना बनवून. तर तयार आहे बघा आपला झटपट असा भजीपाव. बरोबर टोमॅटो केचप आहे आणि आपण तळलेल्या मिरच्या थोडंसं मीठ टाकायचं वरून, मग छान लागतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.